डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वसतिगृह क्रमांक 1 मधील प्रवेश नसलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी बाहेर काढण्यात आले। त्याबद्दल कुलगुरूंना निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना अडवल्याने सायंकाळी विद्यार्थी कृती समिती आक्रमक झाली होती। त्यांनी कुलगुरूंचे वाहन अडविले होते, यामुळे चांगलाच राडा पाहायला मिळाला। सिनेट सदस्यांनी मध्यस्थी करीत कुलगुरूंची चर्चा घडवून आणली। त्या बैठकीत विद्यापीठातील प्रवेशित विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश याबाबत कुलगुरूंनी सकारात्मक भूमिका घेतली। विद्यार्थी संघटनेचे सचिव निकम राहुल, वडमारे बाळू गायकवाड, ब्रिजेश इंगळे, सुनील पिसे, मनीषा बल्लाळ, पल्लवी बोराडकर आदींनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पोर्चमध्ये कुलगुरूंचे वाहन रोखून धरल्याने काहीसा वाद सुरक्षा रक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये झाला होता। त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं। विद्यार्थी हे विद्यापीठ प्रशासनाशी बोलत असताना या ठिकाणी आलेल्या एका पोलिसाने विद्यार्थ्याची केस पकडून त्याला दमदाटी केल्याचं माध्यमांच्या कॅमेऱ्यात कैद झालंय। आंदोलक विद्यार्थी चर्चा करत असताना पोलिसांचे असे कृत्य करणे योग्य आहे का, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जातोय। खोल्यांची कुलूप तोडणे, सामान बाहेर काढणे यावर विद्यार्थी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये सध्या विद्यापीठ प्रशासन वसतिगृहातील मुलांना त्यांची पावती आहे का नाही हे न पाहता, त्यांचं ऍडमिशन आहे का नाही हे न पाहता त्यांना रूमच्या बाहेर काढत आहे। त्यांचं सगळं साहित्य रूमच्या बाहेर काढत आहे आणि ईडीची धाड पाडल्यानंतर जशा पद्धतीनं रूमला सील केलं जातं तशा पद्धतीनं विद्यार्थ्याच्या रूम 9 रूम 1 नंबरचं वसतिगृह जे आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यार्थी वसतिगृह त्याच्या सील केलेलं आहेत। आमचं प्रशासनाला म्हणणं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठामध्ये ऍडमिशन नाही अशा विद्यार्थ्यांना तुम्ही वसतिगृहाबाहेर काढा आणि त्यासाठी आमचा कुठला आक्षेप नसून सर्व विद्यार्थी संघटनांचं त्यासाठी सहकार्य आहे। मात्र ज्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठात ऍडमिशन आहे अशा प्रवेशित सगळ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठातील बंद इमारती सुरू करून वसतिगृह म्हणून सुरू करून सगळ्या प्रवेशित विद्यार्थ्यांना तात्काळ वसतिगृह देण्यात यावा ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। आणि याच मागणीला घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती यामध्ये सर्व संघटना आहेत। या कृती समितीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आतमध्ये कुलगुरू साहेबांनी चर्चा करायला तयार नव्हते, विद्यार्थ्यांना डांबून ठेवलं होतं। मात्र विद्यार्थ्यांनी जेव्हा त्यांची गाडी अडवली तेव्हा ते विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार झाले। शेवटी आता ते चर्चा करत आहेत। मात्र आम्ही या मुद्द्यावर ठाम आहेत की वसतिगृहासाठी अर्ज केलेल्या प्रत्येक मुलाला प्रत्येक मुलीला विद्यापीठामध्ये ऍडमिशन असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी अर्ज केलाय त्यांना हॉस्टेल मिळालं पाहिजे। विषय सोपा आणि क्लिअर आहे। ज्या विद्यार्थ्यांचं विद्यापीठामध्ये ऍडमिशन आहे त्यांना राहण्याची व्यवस्था करून द्यायची जबाबदारी पालक या नात्याने विद्यापीठ प्रशासनाची आहे। आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांचं एवढंच म्हणणं आहे की विद्यापीठांनी विद्यापीठामध्ये प्रवेशित सर्व विद्यार्थ्यांना राहण्याची व्यवस्था करून द्यावी। विद्यापीठ प्रशासन ज्या पद्धतीने विद्यापीठातील जमिनीचे तुकडे बाहेर 1 आणि 2 रुपये भाड्याने देतंय ते सर्व बंद करून, उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर विद्यापीठाने यशवंत वसतिगृह हे बाहेर भाडे तत्वावर दिलेलं आहे। तर बाहेरच्या विद्यार्थ्यांना तिथं मेडिकलचे विद्यार्थी 10 आणि 20,000 रुपये प्रति महिन्याने ठेवले जातात। तर असं न करता विद्यापीठातील जमीन आणि विद्यापीठातील वसतिगृह हे फक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठीच वापरावेत आणि विद्यापीठामध्ये जे नियमानुसार विद्यार्थ्यांचे ऍडमिशन आहे त्या सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृह उपलब्ध करून द्यावेत, एवढीच आमची मागणी आहे।